नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमच्याकडे पाहुणे येणार होते. पाहुणे म्हणजे संत श्रेष्ठ महिपती महाराजांची पालखी येणार होती. तर पालखीच्या स्वागताची तयारी आणि महाप्रसादाची सुरुवात आमची सकाळपासूनच झाली होती. सकाळ काही अगदी पहाटेपासून सुरू होती, कारण वारकरी सकाळी सकाळीच महाप्रसादासाठी येत असतात आणि आपण आपल्या पद्धतीनं जमेल तेवढ्या लोकांसाठी प्रसाद नेहमीप्रमाणे करत असतो. तसं माझं पण घर वारकरी संप्रदायातलं आहे. अखंड 3 पिढ्या माझ्या वारकरी संप्रदायातल्या आहेत. आजोबा, वडील, माझे भावंड. शाकाहारी आणि विठ्ठलाची सेवा, 15 दिवसाची एकादशीची वारी, हे सगळं पूर्वीपासून माझ्या घरात चालत आलेली आमची परंपरा आहे. तर त्यासाठीच आम्ही सगळे तयारीला लागलो होतो. अगदी आपल्याला जमेल त्या पद्धतीनं आम्ही सुरुवातीला एकाच दिंडीसाठी जेवण बनवलं होतं, पण परत अजून जाताना वारकरी ॲडिशनल तिथं आले. त्याच्यामुळं परत आम्ही स्वयंपाक बनवला आणि परत डबल दुसरी पंगत जेवायला घातली. जेवण झाल्यावर आम्ही सगळ्यांनी आशीर्वाद घेतले त्यांचे. महिपती महाराजांची पालखी ही ताराबादवरून येते. ताराबाद हे गाव छोटं जरी असलं तरी राहुरी तालुक्यात येतं आणि अहिल्यानगर जिल्हा येतो. तिथून ही पालखी पायी वारी करत पंढरपूरकडे आलेली असती आणि माझ्या घरापासून त्यांचा दुसराच मुक्काम झाला की ते पंढरपूरला पोहोचतात, कारण जवळच आहे. ॲक्च्युली मला व्हिडिओ अपलोड करायला आता उशीर झाला, कारण घरचं काम, वारीमुळं नेटवर्क अजिबात येत नव्हतं. ह्या सगळ्यात मला खूप लेट झाला अपलोड करायला. आज एकादशी आहे. तसं महिपती महाराजांच्या पालखीचा 35वा नंबर लागतो मानाच्या पालख्यांमध्ये पंढरपूरमधल्या सगळ्या. आणि इतक्यातच पालखीचं आगमन झालेलं होतं. पालखीच्या आगमनानंतर घोड्यांची पूजा करून रथाची आम्ही वाट बघत होतो आणि दिंड्या येत होत्या, तशा चालूच झाल्या होत्या दिंड्या यायला. इतक्यात पालखी पण आलेलीच होती तिथं. मग पालखीचं दर्शन घेऊन मी आवरलं. आमचं हे सगळं काम करण्यात दुपार तर झालेलीच होती. पटापट आवरून घेतलं आणि मी निघाले अकलूजकडे. अकलूजला जायचं कारण म्हणजे मला माझ्या भाच्याला भेटायचं होतं. तो आता 7 महिन्यांचा झालाय पूर्ण, तरी मला भेटायला टाईमच भेटत नव्हता. कामामुळे जाणंच झालं नाही त्याच्याकडे. तर आज मी आणि मोना निघालो होतो तिकडेच. मग आम्ही गेलो कपड्याच्या दुकानात. कपडे बाळासाठी घ्यायचे होते, पण तिथं आम्ही आमची शॉपिंग चालू केली आणि असं करत दोघींनी 2-2 ड्रेस घेतले. मग तिथून कपडे घेऊन आम्ही निघालो घराकडे जायला, बाळाला भेटायला. तर मग सोबत थांबलो तिथं बेकरीमध्ये, थोडा खाऊ घेतला आणि चाललो मग बाळाकडे. गेले गेले तिथं शिवजीत आम्हाला मेडिकलमध्येच भेटला, कारण सुजित आणि वहिनी मेडिकलमध्येच असतात दिवसभर शॉपमध्ये. तर बाळ पण त्यांच्यासोबतच होतं आणि काय आनंद झाला होता त्याला भेटून, म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही. भाच्याला भेटायचा आनंद फक्त एक आत्याच समजू शकते किती छान वाटतं ते. त्याच्यासोबत खेळून झाल्यावर मग आम्ही घरी गेलो. घरी वहिनीने अगदी पंचपक्वान्न आमच्यासाठी बनवलं होतं. एवढा आग्रह करून एवढं छान जेवण बनवलं होतं. त्याच्यानंतर वहिनीने साडी वगैरे पण मला घेतली होती, ओटी भरली, मस्त पाहुणचार केला आणि मग आम्ही रिटर्न यायला निघालो. रस्त्यात येताना सोबत केक घेतला. आता केक कशासाठी घेतला मी तुम्हाला नंतर पुढे सांगते. मग घरी आल्यावर संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तर मला काहीतरी वेगळं खायची इच्छा होती, म्हणजे त्याच फळभाज्या, पालेभाज्या खायच्या नव्हत्या. म्हणून बाहेर बघितलं तर पेरू झाडाला आलेले. म्हणलं पेरूची भाजी आज करावी. तर पेरूची भाजी करायला आम्ही गेलो पेरू काढायला. तर मी मोना पेरू काढत होतो. भाजी बनवायला पेरू घेऊन आलो सोबत. मग तेवढ्यात आता तुम्हाला सांगते केक कशासाठी आणला होता. तर आज होता बर्थडे. तर बर्थडे कोणाचा होता? स्वप्नालीचा बर्थडे होता. स्वप्नाली माझी लहानपणापासूनची शाळेतली मैत्रीण आणि माझी चुलत बहीण पण आहे. तर तिचा बर्थडे करायचा होता म्हणून, आणि योगायोगानं मी घरी गेलेली आणि ती गावाकडे राहते. असं तर कधीच भेट होत नाही. शाळेपासून दोघी लांब लांब असल्यामुळं भेट नाही होत. म्हणून म्हटलं तिला थोडंसं सरप्राईज द्यावं. मग तिच्या बर्थडेसाठी आम्ही सगळ्यांनी तयारी करत होतो. मग मस्त बर्थडे वगैरे केला, सगळ्यांनी औक्षण केलं आणि
जेवण केलं. असा हा माझा बिझी दिवस होता. मला हा व्हिडिओ अपलोड करायला खरं तर लवकर करायचा होता. मला तो वारीचा आनंद सगळ्यांसोबत शेअर करायचा होता. पण वारीमुळं नेटवर्क इश्यू खूप जास्त असल्यामुळं मला तो व्हिडिओ त्यावेळी अपलोड नाही करता आला. थोडासा लेट झाला आणि नवीन ब्लॉगर आहे तर समजून घ्या. गोष्टी काही मागे पुढे होत असतील तर नक्की मला सांगा. आणि सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही माझा व्हिडिओ एवढ्या प्रेमाने पाहता आणि मला भेटल्यावर सांगता की खूप छान झालाय व्हिडिओ वगैरे. छान वाटतं, त्यातूनच उत्साह येतो करायला. थँक्यू फॉर वॉचिंग.